पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। म्हणे ईश्वरा ते खाये तया वेदा विष सूये गौरवा माझी त्राये भंगीत असे। 233वी ओवी हे अभिमान किंवा गर्वानं ताठा झालेला जो कोणी असतो त्याच्या संबंधीचा चाललेला विषय आहे। आपण पाहत आहोत ते आसुरी संपत्ती, त्यामध्ये 6च गुण सांगितलेत। त्यापैकी पहिला दंभ, दंभ म्हणजे ढोंग करणं, दर्प म्हणजे घमेंड असणं, आणि त्याच्यानंतर आपण जे पाहिला की अभिमान, हे जे काही अभिमानाबद्दल आता सांगत आहेत। याच्यात कसं आहे की अगोदरचा विषय आपला काय झाला की जसं सगळ्या जगाला इच्छा आहे की माझं चांगलं व्हावं, मी श्रेष्ठ असावा, झालं मला मरण येऊ नये, आणि त्याच्याकरता सगळे असे इच्छावान ईश्वराची पूजा करतात, वेदाचं म्हणणं ऐकतात। पण असा जो काही अज्ञानी की त्याच्या ठिकाणी एवढा अभिमान आहे, एवढा गर्व आहे त्याला की त्यांना हे असलं हे जे सगळे करतात त्याचं आवडत नाही, त्यांना त्याचा मत्सर येतो आणि मग राग येतो। मग काय म्हणतो तो, जसं आताच्या ओवीत सांगितलं, मी ईश्वराला एका घासात खाऊन टाकेन, आणि तुम्ही काय जे वेद वेद म्हणताना त्याला तर मी विषच खालीन, असा जो काही त्याच्याजवळ आहे। त्याचं कारण तो काय, तर तो म्हणत असतो की माझ्याजवळची शक्ती अशी की मी ह्यांना काय हे सहज माझ्या पुढं काही करणार नाहीत, एवढी माझ्या ठिकाणी काय आहे, सामर्थ्य शक्ती आहे। पतंगा नावडे ज्योती खद्योता भानूची खंती का टिटिंबीने अपांपती वैरी केला। आता जसं पतंग आहे त्याला ज्योत दिसली म्हणजे काय होतं, आवडत नाही, तो ज्योतीवरच उडी घालतो, एखाद्या वेळेस तोच जळून मरतो, नाही तर ज्योतीला विझवतो। आणि तसंच एखादा काजवा असतो त्याला सूर्याचं बद्दल वाटतं, कशाला हा आला, मी उजेड एवढा देत असताना, माझा एवढा उजेड असताना सूर्याने यायचं कशाला। त्याच्यापुढं टिटवीला काय, कधी काळी तिची अंडी ह्या समुद्राने गिळली होती, तेव्हापासून जे समुद्राबद्दल तिला जे वैर आहे ती नेहमी समुद्राशी वैर धारण करते। तैसा अहम्मानाचे निमोहे ईश्वराचे नामही न साये बापा ते म्हणे मज हे सवती झाली। आता हा जो काही आहे अहंकारी, तो आपल्या अहंकारानं अंध झालेला आहे। वास्तविक ईश्वराचं कोण आहे त्याच्या इतकं मोठं, ईश्वराची जी काही शक्ती, त्याचं जे नियमक आहे तो, त्याचं ईशितव्य, त्याच्या इतकं कोण श्रेष्ठ आहे। पण याच्या ठिकाणी इतका अहंकार आहे की तो ईश्वराला कमी लेखायला लागला। आता ह्या सगळ्या गोष्टीबरोबर आपण कोणत्या प्रकाराने कर्म व्यवस्थित करावी, कोणत्या कर्माला काय म्हणतात, कोणती कर्म त्याज्य आहेत, याशिवाय या सगळ्या कर्म आणि जन्म याच्यातून बाहेर पडण्याकरता, परमात्म्याला शरण जाण्याकरता जे अध्यात्मशास्त्र आहे, ह्या दोन्ही प्रकार वेदानं सांगितलेत। आणि हा म्हणतो हा वेद म्हणजे माझी सवत आहे, तो काय आहे, माझं कसं वाईट आहे ह्याचं चिंतन करण्याकरता तो उत्पन्न झालेला आहे। ऐसा मान्यतेचा पुष्टिगंडू तो अभिमानी परमलंडू रवरवाचा रूढू मार्गूची तो हा। याप्रमाणे हा जो काही आहे याच्या ठिकाणी जो अहंकार आहे त्या अहंकाराने इतका काही तो ताठा झालेला आहे
आणि त्यामुळं त्याच्या ठिकाणी काय आहे की कोणी काही म्हणत असलं तर त्याला त्याचं काही वाटत नाही, उलट स्वतःलाच मोठा समजणारा तो आहे. आता त्याच्या ह्या वागण्यानं, विशेषतः ईश्वराला वेदाला नावं ठेवण्यानं तो नरकाचा रस्ता तयार करून घेतो आहे. रवरव नरकामध्ये त्याची सहजच आता रवानगी होणार आहे. आणि पुढीलांचे सुख देखणियाचे होय मीख, चढे क्रोधे वीख मनोवृत्ती. आता त्याच्यानंतर दुसरं असं दाखवलं की याला दुसरं कोणी सुखीही आवडत नाही. कोणाचं सुख पाहिलं की त्याच्या ठिकाणी काय कसं करावं म्हणजे जेणेकरून त्याच्या सुखामध्ये विध्वंस होईल. कोणी सुखी दिसला की ह्याचं लगे डोकं उठतं आणि त्याच्या ज्यामुळं तो सुखी ते सगळं कसं विध्वंस करून टाकावा, त्यात कसं विघ्न आणावं याचा तो विचार करत असतो. आणि त्याच्या ठिकाणी काय आहे की कोणाचं सुख पाहिलं की पाहवतच नाही. हा जो काही त्याच्या ठिकाणचा गुण आहे ते गुण म्हणजे काय तर तो क्रोध आहे. आणि या क्रोधामुळं त्याची मनोवृत्ती अशीच तयार झाली. तो जो काही आहे की जितकं त्याचं वागणं आहे, जेवढं काही त्याचं आचरण आहे, त्याच्यात बाकीच्या ज्या काही गोष्टी त्या सगळ्या जगाला त्रास देण्याकरताच आहेत. त्याच्या ठिकाणी दुसरा काही विषयच कधी नाही. मग आता दुसऱ्याला सुखी कसा पाहिल तो, कारण त्रास देण्याकरता कोणत्या कोणत्या युक्त्या योजित कराव्यात ते त्याला ठिकाणी चाललेलं असतं. शीतळाची ये भेटी तातला तेली आगी उठी, चंद्रू देखोनी जळे पोटी कोल्हा जैसा. आता काय आहे की तेल आहे आणि ते एकदा ठेवलं अग्नीवर, त्याचं थोडंसं काय झालं की उकळी यायसारखं किंवा त्याच्या ठिकाणी गरमपणा खूप वाढला आणि त्यात जर पाण्याचा थेंब टाकला तर तडतड करतं. आता नेहमी भाजीला फोडणी देताना पाहतो की मोठा भडकासुद्धा उठतो, कारण का तर त्या तापलेल्या तेलामध्ये पाणी टाकलं की मग अशा तऱ्हेचं काय आहे की ते तेल बाहेर सगळं पाणी उडवायला बघतं. तसंच चंद्र काय आहे की आला पौर्णिमेचा येऊ, नाही तर अष्टमीपासून पौर्णिमेचा तेव्हापासून चांदणं वाढत असतं. हे कोल्ह्याला आवडत नाही. कोल्हा म्हणतो हा चंद्र मला काय आहे की आमचा वैरीच झाला आहे, कारण तो आला म्हणजे मग शेतकरी जागा राहील आणि मी ऊस खाताना त्याला दिसल, म्हणून त्याला चंद्राचा राग येतो. विश्वाचे आयुष्य जेणे उजळे, तो सूर्य उदयला देखोनी सवळे, पापिया फुटती डोळे डुडुळाचे. आता हा जो काही आहे की सगळ्या विश्वाला उजेड देणारा म्हणजे सूर्यच आहे. आणि तो जर काही एकदा उदयाला आला, चांगलं ऊन पडायला लागलं तर घुबड असतं त्याचे डोळेच आंधळे होतात, त्याला दिसत नाही, दिवसा काही कुठं दिसत नाही. जरी ते दिवसा एखाद्या वेळेस कुठल्या झाडात काही अडचण आली, तिथं कुत्रा गेला किंवा अजून काय गेलं आणि त्याला जर ओढावं लागलं तर अंदाजे जातं, त्याला असं काही सगळं काही दिसत नाही. हे का तर सूर्याला पाहिल्याबरोबर त्याची अशी अवस्था होते. जगाची सुख पहाट चोरा मरणाहुनी निकृष्ट, दुधाचे काळकोट होय व्याळी. आता याचप्रमाणे सूर्योदय होण्याच्या अगोदर जी पहाट होत असते ती सगळ्या मनुष्य लोकाला आल्हाददायक असते. त्यावेळेस सगळ्यांनाच पहाटेबद्दलचा उत्साह निर्माण होतो. पहाटे उठून काय आहे मनुष्य देवमंदिरात जातो किंवा भोपाळ्या म्हणतो किंवा भजन करतो, काय जे त्याचं जपजाप्य करतो, ध्यानधारणा करतो. म्हणजे सगळ्याच्या दृष्टीने पहाट हे सुखाचंच वेळ आहे. पण चोराला नाही ना आवडत. चोराला वाटतं आता पहाट झाली, सगळे उठले, आमचा धंदा बंद झाला, म्हणून मग ते जे काय आहे त्याला वाटत असतं हे का आता झालं, हे मरणासारखीच एक वेळ आलेली आहे. आणि दुसरं सांगितलं की दूध सगळ्याला पुष्ट करणार आहे. दूध म्हणजे काय, पूर्ण अन्न आहे. पण तेच जर सापाला पाजलं तर सापाच्या मुखात त्याचं विष तयार होतं. आगादे समुद्र जळे प्राशितादिके जळे, वडवाग्नी न मिळे शांती कही.
आता तसंच एवढं मोठं समुद्राचं पाणी आहे, पण त्याच्यात वडवाग्नी म्हणून आहे. तो दररोज कितीतरी समुद्राचं पाणी पित असतो. समुद्रातल्या पाण्यात तो जाळा असतो आणि तेवढ्या भागाचं पाणी पित राहतो. एवढं जरी तो रोज करत असला तरी त्याचं समाधान होत नाही. त्याला अजून काय आहे, भूक राहिलीच आहे असं वाटत असतं. तैसा विद्या विनोद विभवे, देखे पुढिलांचे दैवे, तव तव रोषू दुनावे क्रोधू तो. आता तसंच की कोणाजवळ चांगल्या प्रकारची विद्या आहे, झालं कुणी सुखी आहे, कोणाजवळ संपत्ती आहे, असं जर पाहिलं तर हा क्रोध, अतिशय क्रोध असणारा मनुष्य त्याला तिळपापड होतो. आता याचं कसं नाश करू, याच्या विद्येचा सगळे काय आहे की त्याची निंदा उठवायची, अफवा काहीतरी उठवायच्या आणि त्याची विद्या खोटी हे सांगायचं. कोणी ह्याच्या अगोदरच आपण पाहिलं की कोणी सुखी असला की त्याच्या ठिकाणी नाही. आता इथं सुखी सांगताना विनोदात मनुष्य आनंदीच होतं ना. कुठलाही विनोद झाला म्हणजे त्याचं जे हास्यात रूपांतर होतं तो आनंद आहे. मग त्यांचा आनंद किंवा त्यांचं हसणं ह्याला आवडत नाही. मग त्या काय आहे की विनोद केला विनोदी माणसानं म्हणजे सगळे हसतील, हे मात्र हसत नाही, उलटं तोंड वेडावाकडं करणार, कारण तो त्या लोकांनी हसलेलं त्याला आवडत नाही. आणि तसंच संपत्ती कोणाची आवडत नाही. त्या संपत्तीला मग कसं नाश करता येईल याचा तो विचार करतो. तव तव रोषू दुनावे क्रोध होतो. तर हे सगळं दुसऱ्याचं पाहिलं म्हणजे मग तितका त्याला राग वाढत असतो. आणि मन सर्पाची कुटी, डोळे नाराचांची सुटी, बोलणे ते वृष्टी इंगळाची. आता जर काही असेल तर सतत ह्याच्या मनाच्या ठिकाणी काय आहे की कोणाबद्दल तरी काहीतरी अत्यंत वाईट भावनाच, वाईट चिंतनच. मग त्याला उदाहरण दिलं की जसं वारूळ असतं, त्याला जागोजागी काय असतात, इथं भोकं तिथं भोकं, म्हणजे सगळं वारूळ त्यांनीच बनलेलं असतं, शिवाय त्याच्यात सर्प राहतात. तसं याच्या मनामध्ये सतत दुसऱ्याच्या नुकसानीचं दुःख, दुसऱ्याला देण्याचेच विचार याच्या मनात असतात. तसंच डोळे म्हणजे कसं आहे तर त्याची दृष्टी म्हणजे तीक्ष्ण बाणच. कुणाकडं डोळ्याने पाहायला लागला की अगदी काय आहे रोखून पाहणार, झालं राग पाहणार, त्याची नजरच लोकांना नकोशी वाटते असं त्याचं पाहणं आहे. आणि त्यानंतर सांगितलं बोलणं म्हणजे कसं आहे ते इंगळासारखं. इंगळ म्हणजे अग्नीसारखंच बोलणं, कोणाच्याही मनाला लागल असं, कोणाला काय आहे पोळल असंच तो सतत बोलत असणार. गोड बोलणं हा त्याचा विषयच नाही. येर जे क्रिया जात ते तिखयाचे करवत, ऐसे सभाय खसासित जयाचे गा. तेव्हा ह्याची कोणती क्रिया झाली, काही तो रस्त्यानं चालला तरी असे गोल हात फिरविल, इकडं तिकडं दुसऱ्याला धक्का देत जाईल, चांगली जागा असेल तिथं थुंकून बसल, अजून काहीतरी घाण करल, म्हणजे बसताना बसणाराला बसता येऊ नये, काही चालेल. हे सगळं त्याला उदाहरण कसं दिलं तर अगदी धार लावलेली करवत. आता करवतच का, तर करवतीचे प्रत्येक दात विरुद्ध असतात, म्हणून ह्याचं सगळी कर्म अशी दुसऱ्याच्या विरुद्धातलीच असा जो असणार आहे. आणि मग त्याची सगळी जी काही आता आपण पाहिलं मन तर वाईटच आहे आणि बाहेरचं आचरण वाईट आहे, म्हणून सभाह्य सगळीकडून तो दुसऱ्याला कसा त्रास होईल असा वागत असतो. तो मनुष्यात अधमू जाण, पारुष्याचे अवतरण, आता ऐक खोना ज्ञानाची. तेव्हा जसं मध्ये क्रोध सांगितलं त्यानंतर कठोरता, पारुष्य हे सांगितलं. त्याच्यात हा कसा आहे तर सगळ्यात अधमच झाला, कारण त्याच्या कठोरपणात तो त्याचे जे काही त्याचे न आवडणारे लोकांना तर त्रास देईलच, पण घरातल्याला सुद्धा, कोणी घरातलं बायको असो, मुलं असो, आई असो, वडील असो, सगळ्याला तो त्रासदायकच ठरतो. म्हणून तो काय आहे तर कठोरपणाचा अवतारच आहे असं त्याला सांगण्यात आलं.
आता दुसरं सांगायचं आहे ते अज्ञान. तरी शीतोष्ण स्पर्शा निवाडून येणे पाषाणू जैसा, का रात्री आणि दिवसा जात्यंदू तो. आता अशा काही उदाहरणं दिलेली आहेत की हिवाळा आहे, अति थंडी पडली, उन्हाळा आहे, उष्ण फार झालं, दगड आपला शांत, तिकडं त्याला काय आहे, थंडी वाजो कोणाला नाहीतर ऊन लागो, म्हणजे हा भेद करत नाही. सगळं जे काही थंड आणि उष्ण ह्याला सहन करून घेतो. तसंच दुसरं सांगितलं की जो जात्यांत आहे, जन्मताच आंधळा आहे, त्याला रात्रंदिवस सारखंच दोन्ही. रात्रीचं काय, आपल्याला रात्र म्हणजे अंधारान, दिवस म्हणजे उजेड, त्याच्या दृष्टीनं दोन्ही समान आहे. आगी उठिला आरोगणे, जैसा खाद्याखाद्य न म्हणे, का परिसू पाडून येणे सोनया लोहा. आता जसा अग्नी भडकला, मग त्याच्याजवळ काय जे येईल ते ओलं असलं तरी तो जाळून टाकणार, वाळलं असलं तरी जाळून टाकणार, म्हणजे तो जे काय असेल ते गिळून टाकतो. त्याच्या ठिकाणी कसलंही असू द्या. मग जर आपल्याला वाटत असतं तर कित्येक वेळा मोठा आग लागली म्हणजे घरावरचे पत्रे दुमडे तिमडे होतात, एवढे उष्णतेनं त्या पत्र्याचं वाटोळं होतं. असा काय आहे अग्नी की त्याला काही दिलं तरी तो खातोच. खाद्याखाद्य न म्हणे, हे खायचं आणि ते न खायचं असं त्याच्याजवळ नाही. दुसरं दाखवलं की परीस काय करतो, लोखंडाचं सोनं करतो. त्याच्या दृष्टीने दोन्ही सारखंच. त्याला माहीत नाही की ह्या लोखंडाचं माझ्याकडून सोनं झालं. मग सोनं किमतीचं आणि लोह कमी किमतीचं, ह्या दोन्ही गोष्टी नाहीत. काय झालं कुणाला माहीत, कसं लोहाला सोनं पण आलं. त्या परिसाला जसं दोन्ही सारखंच आहे, सोनंही सारखं आणि लोखंडही सारखंच. ना तरी नाना रसी, रिघोनी दरवी जैसी, परी रसस्वादाची नेणे जेवी. आता त्याच्यानंतर असं उदाहरण दिलं की पळी आहे, स्वयंपाकात असते ती पळी. मग जे काही भाजी आहे, पातळ कालवण काय आहे त्याच्यातही असते. खीर केली, खिरीतही असते. पण पळीला नाही वाटत हे तिखट आहे, हे गोड आहे, कशातही ती त्याच्याशिवाय तर काही होत नाही. जे पाहिजे त्याच्यात पळी पाहिजेच. मग कशात जरी पळी असली तरी पळीला काय वाटलं का हे गोड लागलं, हे तिखट लागलं, काही नाही. का वारा जैसा पारखी, नव्हेची का मार्गा मार्ग विखी, तैसे कृत्याकृत्य विवेकी अंधपणजे. तसंच जसं वाऱ्याला या दिशेला जावं त्या दिशेला जाऊ नये असं काही नाही. कोणत्याही रस्त्यानं तो निघाला, ज्याचं जिकडं त्याचा झोत आहे तिकडं जाईल. आपण कसं म्हणतो दक्षिणेला असं आहे, इकडं पश्चिमेला तसं आहे, तसं त्याच्याजवळ काय नाही. तो कुठल्याही दिशेला सरळतेनं जात राहतोच. त्याचप्रमाणे हा जो काही अज्ञानी, त्याला कोणतं कर्म करावं कोणतं करू नये काही नाही. तो कधीही काही असेल आणि कोणत्या वेळेला तो करत राहील. हे चोक हे मैळ, ऐसे नेनोनिया बाळ, देखे ते केवळ मुखीची घाली. तसंच लहान बाळ थोडं थोडं रांगायला यायला लागलं, घरभर रांगायला लागलं, मग काही दिसू तोंडात घालतं. हे चांगलं आहे हे वाईट आहे त्याला काही कळत नाही. एखादं भांडं तोंडात घालील, दुसरं काही झालं, चप्पल सापडली चप्पल तोंडात घालल, कपडे तोंडात घालल. हे चांगलं आहे हे वाईट आहे त्याला जसं कळत नाही. तैसे पाप पुण्याचे खिचटे, करोनी खाता बुद्धी चेष्टे, कडू मधुर न वाटे ऐशी जे दशा. तर त्याप्रमाणे जसं एखाद्याची काय आहे की त्याला हे कडू आहे हे गोड आहे ह्याचं काही नाही, तसं ह्याला हे करतो त्याचं पाप असतं, ते केलं म्हणजे त्याचं पुण्य असतं, काही नाही. जसं खिचडी करतो आपण, मग खिचडीत काय असतं, डाळ आणि तांदूळ एकत्र शिजलेले असतात. तसं हे पाप आणि पुण्य एकत्र करतो. ह्याच्या दृष्टीनं पापाचं आणि पुण्याचं असे दोन रस्ते नाहीत. ते नाम अज्ञान, या बोला नाही आन, एवं साही दोषाचे चिन्ह सांगितले. आता ह्याचं अज्ञान हे नाव आहे. एकंदरीत या
आसुरी संपत्तीचे 6 गुण सांगितलेले आहेत आणि ते आपण ऐकलेले आहेत. इहीची साही दोषांगी, हे आसुरी संपत्ती दाटुगी, जैसे थोर विष सुबगी अंगी अंगसाने. आता त्याच्यानंतर असं दाखवलं की ही जी काही आहे आसुरी संपत्ती, हिच्या ठिकाणी हे 6च गुण आहेत, पण आतीत म्हणजे त्याच्या ठिकाणी काय आहे की कोणाला काही नाही, सगळे जसं जात्यात घातलेले दाणे सगळे भरडते, तसं हे कोणाला सोडत नाही. माणसांना तर त्रास देतोच, पण जनावरालाही त्रास देतो, असा हा असलेला आसुरी संपत्तीचा आहे. दुसरं उदाहरण दिलं की एखादी स्त्री आहे, आता ती सुंदर आहे, मग शरीरानं लुकडेली असेल, पण तिच्या अंगी कामवासना जास्तच असते. का तिघा वन्नीची पाथी, पाहता थोडे ठाय गमती, परी विश्वही प्राणाहुती करून पुरे. आता ते 3 प्रकारचे अग्नी, ते जसं एकदा ते भडकले की जसं काही सगळ्या विश्वाला गिळून टाकावं असं. 3 म्हणजे कोणते? एक प्रळय अग्नी, दुसरा आहे दावाग्नी. दावाग्नी म्हणजे जंगल पेटलं की सगळ्या जंगलातून सगळं नष्ट करणारा. आणि तिसरा जो आहे तो वडवाग्नी. म्हणजे मग हे सगळे अग्नी कसे आहेत तर अतिशय त्याच्या ठिकाणी कुणालाही शिल्लक ठेवत नाहीत, असे जळणारे आहेत. धातयाही गेली या शरण, त्रिदोषी न चुके मरण, तया तिहीची दुणी जाण साही दोष हे. आता तसंच दाखवलं की आपल्या शरीरामध्ये 3 धातू आहेत. कोणते? तर एक आहे पित्त, दुसरा आहे कफ आणि वात. ह्यातले एक जरी कुपित झाला तरी आपल्याला त्रास होतो, 2 झाल्यावर तर होतोच होतो, 3 झाल्यावर तर मनुष्याला मरणच येतं. मग ते सांगतात 3 धातू जर कुपित झाले आणि तुम्ही ब्रह्मदेवाला जरी शरण गेला, आता तुम्हाला मरावंच लागेल. ब्रह्मदेवसुद्धा त्या ठिकाणी काही करणार नाही. तसं हे दोष आहेत, हे तर त्याच्या दुप्पट आहेत म्हणून सांगितलं, 3पेक्षा दुप्पट आहेत, कारण 6 आहेत हे. इही साही दोषी संपूर्णी, झाली येची उभारणी, म्हणून आसुरी उणी संपदा नव्हे. तेव्हा आता तुम्ही असं म्हणाल की दैवी संपत्तीत 26 गुण सांगितले आणि हे तर 6 तर आहेत. हे 6 साधे समजू नका, हे 6 इतके वाईट आहेत की हे जर काही आलं तर तुमची सगळी जेवढी काही जीवनशक्ती ते नष्ट करून टाकतील. परी क्रूर ग्रहांची जैसी, मांदी मिळे एकेची राशी, का येती निंदकापासी अशेष पापे. आता दुसरे ग्रह की क्रूर ग्रह जे असतात ती एकाच राशीला आले, जसं मंगळ, शनी, राहू, केतू हे क्रूर ग्रह आहेत. आणि ते सगळे एकाच राशीला आले तर त्या राशीत जे जे कोणी असतील त्यांची जी काय असेल तेवढी सगळी त्यांची शरीराची, संपत्तीची, बाकीच्या सगळ्या गोष्टीची नाशच होऊन जातो. त्याचप्रमाणे यांच्या ठिकाणी इतकी निंदा करण्याचं नेहमीची सवय की त्यामध्ये सगळी पापं यांच्याकडे येऊन थांबतात. मरणाचे अंग, पडिघाती अवघे रोग, का कोमुहूर्ती दुर्योग एकवटती. तसंच एखाद्या वेळेस काय आहे की मरणाची वेळ आली म्हणजे कोणता रोग कधी उद्भवल असं असतं की मृत्यू कधी आपल्या अंगावर येऊ देत नाही, कशाचं तरी निमित्त करतो. मग कुणाला काहीतरी होतं आणि त्याला जसं काही मरण येतं म्हणजे त्याच्या अगोदर त्याचा कुठला तरी रोग उद्भवतो. तसंच एखाद्याला काय आहे की त्याचं नाशच व्हायचं असलं तर कुमुहूर्त म्हणजे वाईट मुहूर्तावर त्याचं सगळं होतं. का आयुष्य जातीये वेळे, शेळीये 7 वेवोळी मिळे, तैसे साही दोष सगळे जोडती तया. आता असं एक उदाहरण हे दुर्मिळ आहे, पण माऊलींच्या कसं लक्षात असेल, कुठं पाहिलं कुठं ऐकलं असेल की शेळी एखादी आणि काहीतरी झालं आहे, तिला आता मरण यायला लागले, तेवढ्यात तिला 7 नांगे असलेली इंगळी चावली तर ते क्षणात मरून जाते.
हे सांगायचे कशा करतात, तसे हे 6 दोष आहेत. हे अगोदर तर आपण काय आहे की कसं तरी जीवन वागतो आणि त्यात हे 6 दोषाचा संगती आली किंवा त्यातला दोष आपण स्वीकारला की मरणाचाच रस्ता आपण धरला. विश्वासला आतुड विजे चोरा, शिणला सुईजे महापुरा, तैसे दोषी इही नरा अनिष्ट कीजे. आता काय आहे की विश्वास ठेवायचा कोणी चोराने, ज्यांच्या घरी राहायला त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि शेवटी त्यांचा नाश करायचा. तसंच जो कोणी आहे दमलाय भागलाय, आपला बसलाय झाडाखाली, नदीची किनारे काही पाणी आलेलं आहे नदीला, हे आपलं दमलं म्हणून विश्रांतीला बसलं, असा एखादा त्यातला आसुरी आला की त्याला ढकलून देतो त्यात. आता ते पुरामध्ये आधीच तर दमलेलं आणि पुरात वाहून जातो. तैसे दोषी इही नरा अनिष्टा कीजे. त्याप्रमाणे हे जे काही 6 दोष आहेत ते कोणत्याही मनुष्य जीवाचा अनिष्टच करत असतात. मोक्षमार्गाकडे जैयाचा अंबुका पडे, तई न निघेची ऐसे, म्हणून बुडे संसारी तो. आता एखाद्या वेळेस मोक्षाचा रस्ता सापडला, तिकडं जायचं आहे, पण तेवढ्या त्या आसुरी लोकांची कोणाची तरी संगती लागली तर मात्र याच्या ठिकाणी पुन्हा मोक्षाचा रस्ता होता मिळालेला तो बंद पडला आणि परत संसारात गुंतला. अधमा योनीचा पाऊटी, उतरत जो किरीटी, स्थावराही तळवटी बैसणे घे. तेव्हा एकंदरीत या 6 दोष असणारा जो आसुरी संपत्तीचा आहे तो त्याच्या ठिकाणी मरण पुन्हा मरण असं जरी येत गेलं तर त्याच्या खालचीच योनी त्याला मिळणार. तो वरच्या योनीकडे कधीच जायचा नाही. जितकी वाईट आहे तेवढ्या 84 लक्षमध्ये फिरत परत अखेर शेवटी तर कुठंतरी दगड किंवा झाड होऊन पडल. हे असो तयाच्या ठाई, मिळोनी साही दोषी इही, आसुरी संपत्ती पाही वाढविजे. एकंदरीत हे 6 दोष हे आसुरी संपत्तीचे आहेत आणि ज्यांच्याकडं ह्यातला 1-2 असले तरी दुसरे आपोआपच वळतात आणि तिथं वाढत जातात. आयशिया या दोन्ही संपदा प्रसिद्धा जनी, सांगितली या चिन्ही वेगळाला. तेव्हा आता भगवंतानी यात असं सांगितलं की हे जे काही दोन्ही संपत्ती त्याच्यामध्ये दैवी संपत्ती कशी आहे, आसुरी कशी आहे, त्याचं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची चिन्ह सांगून आपल्याला सांगितलेलं आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.